हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानात 100 किलोमीटर आत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त, सर्वसामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कराच्या ठिकाणांवर कारवाई नाही। 25 मिनिटात पाकिस्तान आणि पीओके मधल्या दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त। कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पुराव्यासह पाकिस्तानचा बुरखा फाडला। भारतासाठी अभिमानाचा दिवस। ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत टाळ्या वाजवून मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून भारतीय सैन्याच्या कारवाईचं कौतुक। पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूरची देण्यात आली माहिती। भारताच्या स्ट्राईक नंतर गृहमंत्री अमित शहांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली। पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत व्हीसीद्वारे होणार चर्चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सर्वपक्षीय बैठक। रिजिजूकडून सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण। ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा। मसूदचा भाऊ रौफ असगरसह 5 जण गंभीर जखमी। रौफचा मुलगा हुजेब पत्नीसह ठार। भारताच्या हल्ल्यात आपलाही मृत्यू झाला असता तर बरं झालं असतं। शेकडो निष्पापांना मारणारा दहशतवादी मसूद अझहर हा झाला भावनिक। कुटुंबातील 14 जणांच्या खात्म्यानंतर अझहर मसूद हादरला। ऑपरेशन सिंदूर मध्ये लष्कर-ए तोयबाच्या 2 टॉप कमांडरसह 4 दहशतवाद्यांचा खात्मा। मुरिदकेतील हल्ल्यामध्ये अब्दुल मलिक आणि मुदस्सीर ठार। सवाई नालमध्ये वकास आणि हसन यांचाही खात्मा। बिलाल कॅम्पमधील दहशतवादी भारताच्या एअर स्ट्राईक मध्ये ठार। याकूब मुगलच्या अंत्यविधीला ISI आणि पाकिस्तानी पोलीस उपस्थित। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।